पटोलेंच्या ऑफरनं वाचाच गेली. राऊतांनी लगावला पटोलेंना टोला. पटोलेंची शिंदेंना ऑफर, राऊतही सकारात्मक. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्या बरोबर या. नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरवरून राजकीय वातावरण तापलंय. पटोलेंच्या वक्तव्यानं आपली वाचाच गेल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. काही दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्या बरोबर या. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी काय बोलू शकतो ह्याच्यावर, माझी वाचा गेलेली आहे. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. हे असं असलं तरी राऊतांनी मात्र पटोलेंच्या विधानाचा थेट विरोध न करता शिंदेंना दिलेली ऑफर स्वीकारल्यास विचार करू असं म्हणत सूचक संकेत दिले. आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे. पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे. महाविकास आघाडीकडून एकत्र येण्याचे संकेत मिळाले असले तरी सत्तेचं समीकरण यशस्वी होऊ शकतं का, पाहूया. महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचं संख्याबळ आहे. अजित पवारांसोबत 41 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंकडे 57 आमदारांचं संख्याबळ आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट मवियासोबत गेल्यास बहुमत शक्य आहे. महायुतीत शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये वाढत चाललेला हस्तक्षेप, निधी वाटप याबरोबरच शहकाटशहाच्या राजकारणानं शिंदे गट अस्वस्थ आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडूनही एकत्र येण्याचे सूचक संकेत देण्यात आलेत. विधिमंडळात आमनेसामने आल्यानंतरही एकमेकांची नजरानजरही न करणारे उद्धव ठाकरे शिंदेंना स्वीकारणार का, याकडे लक्ष लागलंय. तसंच गेल्या 5 वर्षात भिन्न विचारधारांचे पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे विचारधारांना तिलांजली देऊन पटोलेंच्या दाव्यानुसार पुन्हा टोकाच्या विचारधारा असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.